नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या थंबनेल नुसार तुमचं सिलेक्शन प्रेफरन्स नुसार होते की मार्कानुसार होते, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व काही जिल्ह्याचे प्रत्यक्षरित्या म्हणजे मेरिट काय होते 2022 मध्ये ते सुद्धा आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपल्या स्क्रीनवर 2022 ची मेरिट लिस्ट आहे पोरांनो, लक्षात घ्या इथे। तर 2022 ची रत्नागिरी या जिल्ह्याची मेरिट लिस्ट आहे आणि या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रायमरी वर्ग म्हणजेच 1 ते 5 या वर्गाची मेरिट काय लागलं होतं ते बघणार आहोत। कास्ट वाईज मीडियम आहे मराठी, आणि ही जर पीडीएफ हवी असेल तुम्हाला तर @H पुंडे सर या काय करायचं आहे, टेलिग्रामला भेट द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। ही पीडीएफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल। ऍडव्हर्टायझिंग मध्ये जनरल या कॅटेगरीसाठी जवळपास किती 251 पदसंख्या होती आणि 241 कॅन्डिडेट होते, बरोबर आले होते, म्हणजे बरेच विद्यार्थी आलेले नव्हते। त्याच्यामध्ये मेरिट लागलं होतं 115 मेरिट लागलेलं होतं। वुमेनचं मेरिट जर बघितलं 1 ते 5 या वर्गासाठी 228 पोस्ट होत्या आणि 228 पैकी 228 महिला आल्या होत्या। त्यांचं मेरिट लागलं होतं 114। एक्स सर्व्हिसमॅनला कोणीही आलं नाही, अंशकालीनला सुद्धा कोणीही आलं नाही। जनरल प्रोजेक्ट अफेक्टेड 38 मेरिट होतं, 38 लोक आले होते, 98 मेरिट लागलेलं होतं रत्नागिरी या जिल्ह्यासाठी। लक्षात घ्या। मग तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, यावर्षी याच्यापेक्षा एक 5+ मार्क पकडून चला। म्हणजेच फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी 115 मार्काला ऑल सब्जेक्टचं मेरिट जर असेल तर यावर्षी 120 मार्काला लागेल जास्तीत जास्त। गेल्या वर्षी 21,000 पदसंख्या काढली होती पहिल्या फेज मध्ये, यावेळेस जवळपास याच्या सोडल्या संस्थेच्या जर जागा सोडल्या विदाउट इंटरव्ह्यू 19,000 पदसंख्या काढलेली आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण लागणार आहोत का नाही हे आपल्याला लक्षात लगेच आलेलं असणार आहे। पुढे जर बघायला गेलं तर मेरिट अगदीच कमी दिसून येतील तुम्हाला। इथे पहा, एससी चं मेरिट बघू आपण। एससी मध्ये पुरुष या गटासाठी 110 मार्काचं मेरिट, त्यानंतर एससी फिमेल साठी 107, 1 ते 5 पाहतोय आपण। ऑल सब्जेक्ट 1 ते 5 चं मेरिट पाहणार आहोत आणि असेच करून आपण प्रत्येक जिल्ह्याचे मागच्या वर्षी 2022 मध्ये काय मेरिट लागले होते ते पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, किती म्हणजे लक्षात आलं असेल, एसटी कॅटेगरीचं मेरिट फक्त 95 लागलेलं आहे। एसटी कॅटेगरी प्रोजेक्ट अफेक्टेड 46 मेरिट लागलेलं आहे। अशा पद्धतीने मेरिट लिस्ट मार्काचं कट ऑफ तुमचं असतं 1 ते 5। त्यानंतर तुमचा प्रश्न असेल सर प्रेफरन्स मुळे सिलेक्शन होतं का? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिलेल्या संधी म्हणजेच प्रेफरन्स असतात आणि तुमच्या मार्कावर सिलेक्शन होत असतं। तुमचा 1 असो किंवा 10वा प्रेफरन्स असो, वारंवार सांगतो प्रेफरन्स मुळे तुमचं सिलेक्शन होत नसून तुमच्या मार्कावर तुमचं सिलेक्शन होत असतं, लक्षात घ्या। म्हणून तुमचा जर 10वा प्रेफरन्स असेल आणि तुम्हाला चांगले मार्क असतील आणि त्या कास्ट मध्ये तुमच्यापेक्षा कोणालाही चांगले मार्क नसतील तर तुमचं त्या ठिकाणी कट ऑफ राहत असतं, त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन झालेलं असतं विद्यार्थी मित्रांनो। म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, प्रेफरन्स मुळे सिलेक्शन होतं जो भ्रम आहे। पहा इथे सेम कास्टचे सांगतो आता, हा ओबीसीचा 6 नंबरचा 137 मार्काला लागलेला आहे। आता 137 वाला ओबीसीचाच लागलेला असणार, लक्षात घ्या। 137 वाला सेम कास्टचा लागलेला दिसून येईल, लक्षात घ्या। आता समजा सेम कास्टवाला जर आलेला असेल तर तुम्हाला मी दाखवतो। म्हणजे प्रेफरन्स हे वेगवेगळे असू शकतात, प्रेफरन्स हे तुमचे वेगवेगळे असू शकतात। प्रेफरन्स मुळे सिलेक्शन होतं हे जो मनामध्ये तुमचा डाऊट आहे तो डाऊट काढून टाकायचा आहे। तुम्हाला ज्या संधी दिलेल्या आहेत, ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क आहेत, जास्त 100 पेक्षा जास्त प्रेफरन्स आहे,
त्यांना प्रिफरन्स सिक्वेन्स साठी थोडंसं मार्गदर्शन लागू शकतं. इतर अदर विद्यार्थ्यांना कुठलंही मार्गदर्शन लागत नाही. आपला मार्गाचा विचार, जागेचा विचार आणि आपण कोणत्या भागामध्ये लागू शकतोय याचा विचार करणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं सिलेक्शन झालेलं आपल्याला या शिक्षक भरतीमध्ये दिसून येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल भंडारा या साईडला जर विचार केला तर नक्कीच तिथलं मेरिट कमी असू शकतं. त्याचबरोबर पुणे या जिल्ह्याचा विचार केला तर पुण्यातलं मेरिट ऑटोमॅटिकली इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जास्त असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पण पुण्यामध्ये एखादा व्यक्ती प्रिफरन्स दिलेला म्हणजे त्याचा प्रिफरन्स आकडा मोठा असला आणि त्याचे मार्क जर त्या पुण्यामध्ये लागण्याच्या लायकीचे असतील तर त्याच्या प्रिफरन्समुळे त्याचं कुठलंही नुकसान होत नाही. त्याचा 100वा प्रिफरन्स असला तरी त्याला घ्यावं लागतं, कारण त्याचे मार्क त्या तिथल्या कट ऑफ बरोबर मॅच होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. कारण विद्यार्थी प्रत्येक म्हणतात सर कसा सिक्वेन्स लावावा जेणेकरून आमचं आत्ताच्या पहिल्याच भरतीमध्ये पहिल्याच राऊंड मध्ये होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने सिक्वेन्स लावा ज्या ठिकाणी आपल्या कुटुंबाला व स्वतःला नोकरी करण्यास सुटेबल आहे त्या ठिकाणी आपल्या जिल्हा निवडावा. आपण तिथे सिलेक्ट होण्यासाठी, पात्र होण्यासाठी तिथला प्रिफरन्स सुरुवातीला देणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने आमचे जे एक मित्र सुद्धा आम्हाला भेटीला आले होते, त्यांनी वेगळंच काहीतरी काढून आणलं होतं की सर माझ्या जागा इकडे इकडे आहेत, माझे इकडे चान्सेस असतील का. मी म्हटलं त्यांना सर्वात प्रथम तुमचं प्रिफरन्सच्या अरेंजमेंटमुळे नाही सिलेक्ट होत, तर सर्वात महत्व तुमची मार्काच्या रेंजनुसार तुमचं सिलेक्शन होत आहे. मग त्यांचा लगेच विचार पलटला. त्यांना 140 मार्क असताना सुद्धा ते दुर्मिळ भागामधला विचार करत होते. सर मला फक्त नोकरी पाहिजे. म्हणलं सर तुमच्या गावापासून ते तुमच्या दुर्मिळ भागापर्यंत प्रिफरन्स द्या. त्यांना ऑल टोटल प्रिफरन्स सुद्धा 100च आले होते. त्यांनी 99 प्रिफरन्स निवडून ते आता शांत चित्ताने म्हणजे निवांत झोपतो सर, खऱ्या अर्थाने तुम्ही मला समजून सांगितलं असं सांगून टाकले. आणि तुम्हाला हेच कळायला पाहिजे मित्रांनो, प्रिफरन्स मॅटर करत नाही. प्रत्येक वेळेस सांगत असतो, प्रिफरन्सचा नंबर मॅटर करत नाही, तुमचे मार्क मॅटर करतात. मार्क मॅटर. म्हणून उच्च वर्गापासून ते निच्च वर्गापर्यंत म्हणजे 9वी 10वी पासून ते 6वी 8वी पर्यंत. फॉर एक्झाम्पल आता एक गोष्ट सांगतो, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रामू या व्यक्तीचा प्रिफरन्स हा 10वा आहे. आणि रामूला जर 130 मार्क असतील आणि शामू सुद्धा त्याच कास्टचा आहे, त्याच विषयाचा आहे, शामूचा प्रिफरन्स हा 30वा असेल आणि शामूला 150 गुण असतील तर प्रिफरन्स मुळे रामूला घेत नाहीत मित्रांनो. तर त्या ठिकाणी परत एकदा रिपीट करतो, शामू या व्यक्तीला घेतलं जातं. हा जो सिक्वेन्स आहे हे तुम्हाला जाणून घेऊन विचार मंथन करून या भरती प्रक्रियेमध्ये कन्फ्युज न होता सामील होणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने सिक्वेन्स निवडण्याच्या बाबतीत तुमचा सेन्स असला पाहिजे. मग तुम्हाला भरती प्रक्रियेमध्ये दिसत असेल या व्यक्तीचा 8 असताना 128 ला 8 घेतलाय, 8 नंबरला सिक्वेन्स दिलाय. या पण व्यक्तीचा 1 नंबरला सिक्वेन्स आहे. मग असं काय येऊ शकतं, कास्टचा विचार करा ना. आता जर समजा ओबीसी कास्टचा इथे 127 ला 1 नंबरचा सिक्वेन्स दिलाय, तर ओबीसीचा दुसरा नसणार आहे का. इथं 3 नंबरला 126 वाला सुद्धा घेतलाय. म्हणजे हे जे गोष्टी तुम्हाला निदर्शनास आणून देण्याचं एकच कारण आहे, तुम्ही कन्फ्यूज नाही झाले पाहिजे. आपल्याला किती प्रिफरन्स द्यायचे हे आपल्या मनावर आहे, कारण आपल्याला तिथे 100 चान्स दिलेले आहेत. काही लोकांना 80 दिलेत. मी सुरुवातीला सांगतो, 1 प्रिफरन्स असेल तरीही त्याला 1 मार्क असेल तरीही त्याला असेल प्रिफरन्स येणार. हे मार्केटमध्ये जे फैलवण्यात आलं होतं आणि त्याचं सिलेक्शन प्रिफरन्सच्या सिक्वेन्स नुसार ठरणार असं काही एक नाही. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. आणि हे कन्फ्युजन तुमचं दूर नक्कीच झालं असेल. एक छानशी कमेंट मला करून कळवायचं आहे, नक्कीच कन्फ्युजन दूर झालं असेल. आणि विद्यार्थी मित्रांनो शक्यतो कमेंट मध्ये कमेंट करत चला, जेणेकरून तुम्हाला उत्तर द्यायला सोपं जाईल. आणि हे बघा इथे लक्षात घ्या, आपण त्या ओबीसीचाच विचार करू. ऑल सब्जेक्टची लिस्ट आहे. ओबीसीचा कट ऑफ काय असेल लगेच सांगतो तुम्हाला. ओबीसी या कॅन्डिडेटचा कट ऑफ जर विचारात घेतला तर आपल्याला दिसून येईल की ह्या परीक्षेमध्ये या ऑल सब्जेक्ट मध्ये ओबीसी या कॅटेगरीचा लास्टचा विद्यार्थी किती मार्काला लागला या ऍडव्हर्टायझिंग मध्ये. कशाच्या? रत्नागिरी या ऍडव्हर्टायझिंग मध्ये. लक्षात घ्या.
EWS OBC. आता बघा इथं ओबीसीचा 5व्या नंबरला प्रिफरन्स दिलेला आहे. ऑल सब्जेक्ट आहेत. 122 मार्काला सुद्धा तो सिलेक्ट झालेला आहे. लक्षात घ्या, सिलेक्ट झालेला आहे. परत आता 122 वालाच ऑल सब्जेक्ट वालाच विद्यार्थी आहे. मराठी मीडियम आहे. लक्षात घ्या, मराठी मीडियम आहे. ओबीसी आहे. जनरल मधून ह्या जनरल मध्ये सिलेक्ट झालाय. ही वुमेन असल्यामुळे वुमेन रिझर्वेशन मध्ये सिलेक्ट झालेली आहे. हिचा 7वा प्रेफरन्स आहे आणि यांचा मार्क हे सारखे आहेत. आता हे 5वा आहे, यांचा 7वा आहे. 5वाच घ्यायचा ना, कारण 5वा कोणी दिला नव्हता म्हणून 7वा घेतला. लक्षात आलं. सिक्वेन्स नाही, मार्कावर डिपेंड करतं मित्रांनो. काय करतं? मार्कावर डिपेंड करतं. परत परत रिपीट करतोय. आता इथे बघा सेम वुमेन कॅन्डिडेट आहे. 4थ्या नंबरला सिक्वेन्स दिलाय. ते 5व्यावर दिले, हे 4थ्यावर दिलेत. 122 मार्काला आहेत. हे इच्छुक आहेत हो. 4थ्या क्रमांकाला जिल्हा रत्नागिरी यांनी ठेवलेला आहे, त्याचा स्पष्ट अर्थ होतो. आता बरेच विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला 145 मार्क आहेत, 145 मार्क आहेत आणि तिकडे विचार करत येऊ का? अरे तुमचं तिथे काय कम्प्युटरला कमांड देतात, जो फर्स्ट तो येईल. लक्षात आलं. म्हणजे तुम्हाला तुमच्या आवडीचे जिल्हे निवडण्यापासून कोणीही रोखत असेल तर बिनधास्तपणे रोखू नका. त्याचबरोबर तुमचे मार्क मॅटर करतात. तुमचं मार्क त्या लेवलचे असतील, त्या जिल्ह्यामध्ये टिकण्या लेवलचे असतील तर प्रिफरन्स निवडायला कुठलीही हरकत नाही. आणि ज्या विद्यार्थ्यांना 110 पेक्षा मार्क कमी आहेत त्यांना 80, 82, 85, 100 जास्तीत जास्त प्रिफरन्स आले. सरळ 100 देऊन टाकला तरी काही हरकत नाही. तुमची कुठं ना कुठं निवड होण्याची संधी वाढलेली असते. मी म्हणत नाही निवड होईल म्हणून, निवड होण्याची संधी वाढलेली असते. ह्या गोष्टी सर्व मॅटर करत असतात. सब्जेक्ट नुसार मेरिट बदलत असतं. प्रिफरन्स देण्याचं काम आपण आता सध्या स्वच्छ पद्धतीने केलं तर नक्कीच तुम्हाला आगामी काळामध्ये येणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये यश मिळायला अवघड जाणार नाही. आता बघा मला सांगा, यांचा 37वा प्रेफरन्स आहे आणि यांचा 10वा प्रेफरन्स आहे. आता दोघेही जनरल मध्ये सिलेक्ट झालेत. लक्षात घ्या, दोघेही जनरल मध्ये सिलेक्ट झालेले आहेत. या वुमेन आहेत जनरल मध्ये गेल्यात. ठीक आहे, म्हणजे यांचे प्रेफरन्स मुळे यांचं काही नुकसान झाले का? 6 ते 8 वर्ग आहे. यांचा सुद्धा 6 ते 8 वर्ग आहे. यांचा सुद्धा 6 ते 8 वर्ग आहे. लक्षात घ्या. बघा यांचा विचार केला जातोय की तुमचं मेरिट त्या शहरामध्ये येऊ इच्छिणाऱ्या लोकांचा विचार केला जातो. येणारे व्यक्ती किती मार्काचे आहेत, पसंतीक्रम किती आलेले आहेत याचा विचार करूनच तुमची निवड प्रक्रिया पूर्ण होत असते. काही कन्फ्युजन असतील तर मला कमेंट करायला विसरू नका. रात्री एक लाईव्ह सेशन होईल. लाईव्ह सेशन मध्ये अजून आपले डाऊट क्लिअर होतील. जय महाराष्ट्र. धन्यवाद.